उनके छत्रपति शिवाजी महाराज के प्रति अपार श्रद्धा और सम्मान को दर्शाता है। जैसे ही रितेश पुणे पहुंचे, वहां के लोगों ने उनका गर्मजोशी से स्वागत किया। आपला हात भारी, नाद भारी, चमायला सगळंच लय भारी। आपला हात भारी, नाद भारी, चमायला सगळंच लय भारी। हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने जर तुझी झोप नाही उडवली ना, तर हा माऊली नाव नाही लावणार। आणि ज्याचं पहिलं पोस्टर आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, भाऊ दिसतायत। थँक्यू सो मच। एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया भाऊंचं। भाऊ, इथे आम्ही तुम्हाला फक्त भाऊ अशी आवाज देतो, असा आवाज देतो, आणि तुम्ही आज आमच्या हाकेला ओ देत इथे आलेला आहात। तुमचं चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज झालंय। 1 मे 2026 रोजी संपूर्ण जगभरात राजा शिवाजी हा चित्रपट भाऊंचा येतोय। जरा टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया। भाऊ, रहाटणी गावात येऊन कसं वाटतंय? लय भारी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोला धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ। जय शिवराय। इथं उपस्थित सर्व शिवभक्त शिवप्रेमींना मी आजच्या या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या दिवसाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा खरंच फार मोठा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी 19 फेब्रुवारी 1630 साली अंधाराला भेदणारा सूर्य जन्माला आला होता। बलाढ्य शत्रूला नडणारा तुफान जन्माला आला होता आणि रयतेला आपला राजा वाटणारा जाणता राजा जन्माला आला होता। त्या राजाने त्यावेळेस सुद्धा स्वाभिमानाने जगणं शिकवलं। आजही त्यांची स्मृती आपल्याला स्वाभिमानाने जगणं शिकवते। मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा पुढे घेऊन आपण सर्व जातोय आणि हीच प्रेरणा पुढे आपल्या पुढच्या पिढींना आपण देत राहू। लहान मुलं मला दिसतायत, लहान लहान बाळ तिथे। याच वयात, खरं तर हेच वय आहे की ह्या वयात महाराजांचं जे शौर्य गाथा आहे
जे त्यांनी कमवलेलं आहे, जे त्यांचे विचार आहेत, ते ह्याच वयात आपलं युवक घडलं पाहिजे अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे आणि ती मी आज इथं व्यक्त करतोय. मला इथं बोलवलं, आपण भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 10 वर्षापूर्वी एक स्वप्न घेऊन मी महाराजांवरती एक चित्रपट बनवायचा विचार केला होता. पण त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की ज्या स्केलचा जसा भव्य चित्रपट तुम्हाला बनवायचा आहे तो बहुतेक मराठीमध्ये शक्य होणार नाही. महाराजांचीच प्रेरणा घेतली. जेव्हा लोक म्हणतात अशक्य, तेव्हा आपण प्रयत्न करून ते शक्य करण्याचा धाडस केलं पाहिजे. आज 10 वर्ष पूर्ण झालेत. आजच्या दिवशी शिवनेरी इथे जाऊन तिथल्या मातीला नतमस्तक होऊन तिथे आशीर्वाद घेऊन आज दुपारी आपला चित्रपट, मी म्हणत नाही माझा चित्रपट, मी म्हणतो आपला चित्रपट, कारण हा आपल्या सर्वांचा चित्रपट आहे. आपला चित्रपट आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती, त्यांच्या शौर्य गाथेवरती राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी येणार आहे. तर मी खरंच प्रामाणिकपणे एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या पाठीशी राहू द्या, एवढीच एक विनंती करतो. आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. धन्यवाद. भाऊ, आपण इथे आलेला आहात आणि अर्धात रहाटणे गावच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. भाऊ, आज आपण जे राजा शिवाजी चित्रपट घेऊन आलेला आहात, इतक्या वर्षाचं तुमचंच नाही आमचंही स्वप्न आपण पूर्ण करत आहात. मी रहाटणी गावाचा अत्यंत आभारी आहे, गावकऱ्यांचा आभारी आहे, इथे सर्व आयोजकांचा आभारी आहे की हा जो जल्लोष, जी ऊर्जा मला इथे दिसते, खरंच ही सराहनीय आहे. ही ताकद आहे. ही ताकद आहे, ही ताकद आहे. आणि ही ताकद मला वाटते की प्रत्येक शिवभक्ताची आहे. आणि ही ताकद आणि ही ऊर्जा आपल्याला महाराजांना बघूनच मिळते. अगदी बरोबर. आणि आज भाऊ तुमच्या रूपात आम्हाला महाराज या ठिकाणी वरती पोस्टरवर दिसतायत. त्यासारखी मोठी ताकद आम्हाला आज दिसत नाही. एकदा